सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावाकडच्या गल्ल्यांपासून ते मुंबई पुण्याच्या मोठ्या हवेपर्यंत प्रत्येक माणूस एकाच गोष्टीसाठी पळतोय, तो म्हणजे पैसा. पण मित्रांनो, कधी विचार केलाय का, काही लोक आयुष्यभर रक्ताचं पाणी करून प्रचंड कष्ट करूनही पैशासाठी झगडत राहतात आणि काही लोक अगदी कमी वयात शांतपणे विचार करून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतात. असं का? कारण पैसा कमवणं ही नशिबाची गोष्ट नाही, ते एक शास्त्र आहे. आणि आज आपण तेच शास्त्र सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात अगोदर पैशाचे 3 नियम सांगतो. या 3 नियमामध्ये पैसा तुमच्याकडे येत असतो. आर्थिक तज्ञ सांगतात की जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर पैशाचे 3 मार्ग तुम्हाला समजून घ्यावे लागतील. हे 3 मार्ग अतिशय महत्वाचे आहे. पहिला मार्ग म्हणजे नोकरी किंवा स्वतःचं छोटं काम. इथे तुम्ही तुमची वेळ आणि तुमचं कौशल्य विकून पैसा कमवता. तुम्ही जितका वेळ काम कराल तितका पैसा तुमच्या खिशात येतो. जर तुम्ही काम बंद केलं तर कमाई देखील बंद होते. दुसरा मार्ग आहे स्वतःचा व्यवसाय. इथे तुम्ही स्वतः काम करत नाही तर एक सिस्टीम तयार करता. लोकांची एखादी मोठी अडचण शोधायची आणि ती सोडवण्याचा व्यवसाय सुरू करायचा. जेव्हा तुम्ही लोकांची अडचण सोडवता तेव्हा लोक तुम्हाला पैसे देतात. इथे कमाईला कोणतीही सीमा नसते. आणि तिसरा सर्वात जादुई मार्ग गुंतवणूक. याचा अर्थ असा होतो की मित्रांनो, पैशाकडून काम करून घेणं. जगातील सर्वात मोठे श्रीमंत वॉरेन बफे म्हणतात, जर तुम्ही झोपलेले असतानाही पैसा कसा कमवायचा हे शिकला नाही तर तुम्हाला मरेपर्यंत कष्ट करावे लागतील. म्हणजे शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेटच्या माध्यमातून पैसा स्वतः तुमच्यासाठी काम करतो. आता हे पुस्तकी ज्ञान आपण बाजूला ठेवूया आणि आपल्या मनातील एक जिवंत उदाहरण पाहूया. लिज्जत पापडची ही गोष्ट आहे. म्हणजे 1959 साल मुंबईत राहणाऱ्या अवघ्या 7 अशिक्षित महिला एकत्र आल्या. खिशात मोठे पैसे नव्हते, डोक्यावर कोणताही बिझनेसचं शिक्षण नव्हतं. ते फक्त स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं धाडस होतं. त्यांनी फक्त 80 रुपये उसने घेतले आणि पापड बनवायला सुरुवात केली. त्यांनी 2 गोष्टी पाळल्या मित्रांनो. पहिली म्हणजे चवीत आणि गुणवत्तेत कधीही तडजोड केली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा बिझनेस पुन्हा एका मालकाचा नव्हता, तर काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला त्यांनी व्यवसायात भागीदारी दिली होती. आणि परिणाम काय झाला मित्रांनो? ज्या व्यवसायाची सुरुवात फक्त 80 रुपयांनी झाली होती, आज त्याच लिज्जत पापड मध्ये 45,000 पेक्षा जास्त महिला काम करत आहेत. आणि या व्यवसायाची आजची उलाढाल जवळपास 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. लिज्जत पापडची ही यशोगाथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते. पैसा कमवण्यासाठी सुरुवातीला लाखो रुपयाची गरज अजिबात नसते. गरज असते एका छोट्या विचारांची आणि सातत्याची. जर तुम्हालाही आयुष्यात पैसा कमवायचा असेल तर आजच स्वतःच्या कौशल्यावर काम करायला सुरुवात करा. नवीन गोष्टी शिका, कारण पैसा नेहमी तुमच्या कौशल्याचा पाठलाग करत असतो. लक्षात ठेवा, पैसा नेहमी तुमच्या कौशल्याचा पाठलाग करत असतो. तुम्हाला काय वाटतं, पैसा कमवण्याचा कोणता मार्ग तुम्हाला सर्वात जास्त आवडला? नोकरी, बिझनेस की गुंतवणूक? नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या मित्रांना देखील व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.